आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला असा एक स्वामींच्या मार्गातील सोपा उपाय सांगणार आहे बघा. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर जेव्हा आपल्यावर एखादं संकट असतं किंवा आपल्यावर एखादी अडचण असते, आपल्या आयुष्यात खूप अशा समस्या असतात आणि एखाद्या गोष्टीचा आपण सतत विचार करत असतो किंवा आपल्याला खूप असं एखाद्या वेळेला टेन्शन येतं बघा, त्यावेळेला तुम्ही हा स्वामींचा उपाय नक्की करू शकता. उपाय खूप प्रभावी आहे बघा आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि हा आपल्या स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांसाठी दिलेला उपाय आहे बघा. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सर्व माहिती देईन, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत बघा आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी ही नक्कीच असतात किंवा एखाद्या वेळेला बघा आपण एखाद्या गोष्टी म्हणजे हाती घेतलेलं काम असतं आणि ते कामसुद्धा आपलं पूर्ण होत नाही आणि आपण सतत त्या कामाविषयी विचार करत असतो. त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये सतत विचारचक्र सुरू त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही गोष्टींना घेऊन संकट किंवा अडचणी हे नक्कीच असतात. माणूस म्हटल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये संकटे अडचणी हे येतच राहत असतात बघा. पण ज्या वेळेला आपण स्वामींच्या सेवेत असतो, स्वामींची सेवा करत असतो, त्यावेळेला आपल्यावर आलेले अडचणी संकटे ह्यातून स्वामी महाराज आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतात बघा. आजचा जो उपाय आहे तुम्हाला प्रत्येक स्वामी भक्तांसाठी मी सांगणार आहे, कारण आपण काही वेळेला बघा जॉबच्या ठिकाणी पण जातो किंवा घरातून बाहेर पडतो, त्यावेळेला सुद्धा आपल्यासोबत खूप अशा गोष्टी घडत असतात. काही लोक आपल्याला सकारात्मक विचारतेने आपल्यासोबत बोलतात, काही लोक आपल्यासोबत नकारात्मक विचारतेने सुद्धा बोलत असतात बघा आणि त्यांच्या बोलण्याचा परिणाम हा आपल्या मनावरती होत असतो. त्याच वेळेला बघा किंवा काही वेळेला बघा आपल्याला एखाद्या गोष्टींचं खूप असं टेन्शन येतं किंवा एखाद्या गोष्टीचा आपण सतत विचार करत असतो किंवा एखादी गोष्ट आपण हाती घेतलेली असते किंवा ती हाती घेतलेली गोष्टसुद्धा माझी पूर्ण होईल का नाही अशी आपल्या मनामध्ये चिंता किंवा मनामध्ये एक प्रकारे भीती निर्माण असते बघा. जेव्हा पण तुम्हाला अशा प्रकारे अडचण येईल, जेव्हा पण तुम्हाला संकट येईल, जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की माझ्या आयुष्यामध्ये आता काही अर्थ नाही, त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, कुठे करायचा आहे, तुम्ही हा उपाय कुठेही करू शकता. ज्या वेळेला तुम्हाला तुमच्यासोबत काही गोष्टी अशा घडत आहेत की तुम्हाला खूप दुःख झालेलं आहे किंवा तुम्हाला खूप टेन्शन आहे, तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत, तर त्यावेळेला त्याच क्षणीच तुम्ही हा उपाय स्वामींचा करू शकता. हा उपाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही किंवा कोणत्याही प्रकारचा नियम नाही. आपण आपल्या अंतःकरणापासून अगदी श्रद्धेनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा. काही वेळेला आपण घरामध्ये सुद्धा असतो, घरामध्ये पण बघा आपल्याला थोडा वेळ पण थांबू वाटत नाही. अशा घरामध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता असते. नकारात्मकता आपल्या घरामध्ये का असते, तर आपल्या घरामध्ये काही वेळेला वाईट शक्ती किंवा वाईट गोष्टी ह्या प्रवेश करत असतात. आपल्या घराला, आपल्या वास्तूला नजर लागलेली असते बघा आणि त्या ठिकाणी या गोष्टी घडलेल्या असतात. त्यामुळे त्या घरामध्ये सुद्धा आपल्याला थोडा वेळ सुद्धा थांबू वाटत नाही. अशा घरामध्ये नकारात्मकता तर असते, काही तर गोष्टी घडत असतात, तर त्यावेळेला सुद्धा हा उपाय तुम्ही घरामध्ये करू शकता. तर हा उपाय ना खूप प्रभावी आहे. फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही एक स्वामी भक्त आहात म्हटल्यानंतर हा उपाय करत असताना मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आणायची नाही. तुमचा स्वामींवरती अखंड विश्वास हवा आणि जरी तुमच्यावर काही संकट आलं, अडचण आली, जरी काही गोष्टी घडल्या तुमच्या आयुष्यात, तरी सुद्धा स्वामी महाराज त्यातून आपल्याला नक्कीच बाहेर काढतील, त्यातून आपल्याला मार्ग दाखवतील. हा विश्वास तुमच्या मनामध्ये आयुष्यामध्ये खूप अशा गोष्टी घडत असतात आणि ह्या गोष्टी का घडत असतात, काही स्वामीभक्तांना असं वाटतं की मी एवढं स्वामींची पूजा करतो किंवा सेवा करतो, तरीसुद्धा माझ्या आयुष्यात खूप अशा वाईट गोष्टी घडत आहेत, खूप असे संकट येतात, अडचणी येतात माझ्यावरती. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की हे जे आपल्या आयुष्यात घडत जे असतं ना, ते सर्व आपल्या पूर्वजन्मीत म्हणजे मागच्या जन्मी आपण जे केलेले कर्म असतात वाईट, त्या कर्माची भोग हे आपण ह्या जन्मामध्ये येऊन फेडत असतो. तुम्हाला एक सांगते की जेव्हा तुमच्या कर्माचे भोग हे भोगून जेव्हा तुम्ही संपवता, ते भोगून कसे संपवत असतो, हेच ह्याच प्रकारे आपल्यावरती अडचण येतात, संकट येतात, दुःख येतं किंवा कोणती पण गोष्ट आपल्यासोबत घडत असते वाईट आणि ह्या वाईट गोष्टी ज्या घडतात आपल्यावरती, तेच आपल्या वाईट कर्माचे भोग असतात, जे आपण भोगून ह्या जन्मामध्ये फेडत असतो बघा. आणि जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो, तेव्हा स्वामी महाराज त्यांचा एक खूप आशीर्वाद आपल्यावरती देतात आणि आपण जे भोगत असतो बघा भोग, त्याची तीव्रता सुद्धा आपल्याला कमी जाणवत असते. यासाठीच सांगते की स्वामींच्या सेवेत तुम्ही आलेला आहात, तर स्वामींवरती विश्वास ठेवा, स्वामींचं नामस्मरण कायम करा. स्वामी ज्या ठिकाणी तुम्हाला खूप असं संकट आले किंवा एखादी गोष्ट आपल्यासोबत पुढं वाईट घडणार आहे किंवा एखाद्या गोष्टीत तुम्हाला चिंता वाटत असेल, भय वाटत असेल, दुःख वाटत असेल किंवा सतत तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करत आहात किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी निघालेला आहात किंवा माझे काम होईल का नाही अशी तुमच्या मनामध्ये शंका आहे, त्याच वेळेला त्याच ठिकाणी तुम्हाला अगदी मनापासून श्रद्धेनं मनातल्या मनात हा मंत्र पठण करायचा आहे बघा.
तर हा मंत्र इतका प्रभावी मंत्र आहे ना, तुम्हाला सांगते की अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा ह्या मंत्रामुळे शक्य झालेल्या आहेत. तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र पठण करायचा आहे. स्वामींचा तारक मंत्रामध्ये इतकी प्रचंड ऊर्जा आहे, इतकी प्रचंड शक्ती आहे की तारक मंत्राच्या प्रत्येक ओवीमध्ये प्रचंड शक्ती आहे बघा. तारक मंत्र जेव्हा तुम्ही पठण करणार तेव्हा तुमच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार. प्रत्येक ओवीचा अर्थ तुम्हाला समजत जाणार आणि त्या प्रत्येक ओवीमधूनच तुम्हाला समजणार की स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत आणि मला त्या प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक दुःखातून स्वामी मला बाहेर काढणार आहेत. हे तुमच्या मनामध्ये एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा निर्माण होत जाते. आणि बघा, तुम्हाला जेव्हा पण बघा डिप्रेशन येतं किंवा टेन्शन येतं किंवा एखादी गोष्टीचं सतत विचार करता, त्यावेळेला तुम्ही नक्की हा मंत्र पठण करा. ह्या मंत्राची वेळ, नियम कोणताही नाही बघा. मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगते की आता खूप असे व्हिडिओ आहेत की ते बोलतात की तारक मंत्राचं पठण हे देवघराजवळ बसूनच आपण पठण करायचं असतं. तर मीही तुम्हाला तेच सांगते, पण मला असं वाटतं की देवघराच्या इथं बसून आपण पठण करायचंच आहे. मी असं म्हणत नाही की देवघराच्या इथं पठण करा, पण स्वामींनी आपल्या भक्तांसाठी दिलेला तारक मंत्र आणि तारक मंत्र स्वामींनी का दिलेला आहे हे आधी समजून घ्या. जेव्हा पण एखाद्या भक्तावरती खूप मोठं संकट येतं, इतकं मोठं संकट येतं की त्याला असं वाटतं की त्याचं जग हे शून्य झालेलं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी घडतात किंवा त्याला पूर्णपणे एखाद्या समस्येनं घेरलेलं आहे बघा, आणि त्याला खूप म्हणजे खूप एखाद्या गोष्टीची भीती वाटत आहे, चिंता वाटत आहे, आणि तो प्रसंग त्याच्यासोबत असा नाही की त्याच्या घरामध्येच घडू शकतो, तो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सुद्धा घडू शकतो, किंवा तो एखाद्या ठिकाणी जॉबच्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा ह्या गोष्टी घडू शकतात. किंवा एखाद्या वेळेला प्रवास करत आहोत आपण बघा, आणि प्रवास करत असताना सुद्धा आपल्याला अचानकपणे पुढं कशाच तरी भीती वाटत असते किंवा चिंता वाटत असते, तर त्यावेळेला सुद्धा मनातल्या मनात तुम्ही स्वामींचा तारक मंत्र पठण, एखाद्या संकटाशी लढण्यासाठी, संकटातून बाहेर पडण्यासाठी ताकद देण्यासाठी हा तारक मंत्र दिलेला आहे. यासाठी मी तुम्हाला सांगते, जेव्हा पण तुम्हाला संकट येतं, डिप्रेशन येतं, त्यावेळेला तुम्ही अगदी क्षणाचाही विचार न करता अगदी शांत मन एकाग्र करून अगदी मनापासून तुम्ही तारक मंत्राचं पठण करा. तुम्हाला नक्की स्वामी महाराज अनुभव देतील. आणि ज्या ठिकाणी स्वामींचं तारक मंत्र पठण केला जातो बघा, त्या ठिकाणी आपले स्वामी महाराज अदृश्य स्वरूपात असतात. पण मला तरी माझा स्वतःचाच असा अनुभव आहे बघा, म्हणजे मला तरी असं वाटतं की स्वामी महाराजांनी तारक मंत्र हा संकटात असणाऱ्या व्यक्तींना बाहेर पडण्यासाठी दिलेला मंत्र आहे, की ज्या ठिकाणी तुम्ही तारक मंत्राचं पठण करता, ज्या वेळेला तुमच्यावर संकट असतं त्यावेळेला तुमच्या भोवती एक प्रकारे संरक्षण कवच निर्माण होतं, स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळतो. आणि बघा, आपण असं सांगू शकत नाही की आपल्याला कधी संकट येणार आहे, कधी आपल्याला अडचण येणार आहे. आणि ज्या ठिकाणी आपल्याला संकट अडचण जर आली तर आपण घरी धावत येणार आहे का आपण देवघराजवळ बसून तारक मंत्र पठण करणार, कारण आपली तेवढी शक्तीसुद्धा नसणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगते, तुम्ही ज्या ठिकाणी स्वामींचं तारक मंत्राचं पठण करणार त्या ठिकाणी स्वामी महाराज अदृश्य स्वरूपात असतात. स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत बघा. प्रत्येक ठिकाणी चराचरामध्ये स्वामींचा वास आहे, प्रत्येक ठिकाणी स्वामी आहे. जिथं स्वामींचं नाव घेतलं जातं, जिथं स्वामींच्या मार्गातली कोणती जरी तुम्ही सेवा करत असला त्या ठिकाणी आपले स्वामी आहेतच. यासाठी प्रत्येक भक्ताला मी सांगते, जेव्हा आपण संकट अडचण येईल, एखादी विचार करत आहात एखाद्या गोष्टीचा, तुम्हाला भीती वाटत, त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच स्वामींच्या तारक मंत्राचं पठण करा. मनामध्ये कोणतीही शंका आणू नका, मनामध्ये कोणत्याही प्रकारचा नकारात्मक विचार करू नका. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि आता जे माझ्यावरती संकट आहे किंवा जी पण अडचण आहे यातून स्वामी महाराज मला नक्कीच बाहेर काढतील असा मनामध्ये विश्वास निर्माण करा आणि स्वामींवरती अखंड विश्वास ठेवा. किती पण मोठं संकट असू दे, कितीही संकट मोठं असू दे, तुमच्या आयुष्यात स्वामी आहेत आणि तुम्ही एक स्वामी भक्त आहात म्हटल्यानंतर त्या संकटातून, त्या अडचणीतून स्वामी महाराज तुम्हाला नक्की मार्ग दाखवणार. म्हणजे तारणारा, एखाद्या संकटातून बाहेर काढणारा मंत्र आहे बघा हा. आणि स्वामींनी आपल्या भक्तांसाठी दिलेला आहे. जो पण भक्त श्रद्धेनं एखाद्या संकट काळी, एखाद्या अडचणीच्या काळी हा मंत्र पठण करतो बघा, त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी महाराज स्वतः त्याला संकटातून बाहेर पाडतात आणि त्याला प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवतात. ह्यासाठी मी तुम्हाला सांगते की जेव्हा पण तुमच्यासोबत अशा गोष्टी घडतात त्यावेळेला तुम्ही वेळ बघू नका, त्यावेळेला तुम्ही ते ठिकाण बघू नका, फक्त मनापासून, अंतःकरणापासून स्वामींचा मंत्र पठण करा. नक्की स्वामी महाराज तुम्हाला अनुभव देतील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, एक छोटंसं लाईक करा आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.